नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. यस, टुडे आजचा जो आहे तो आपला 5th पार्ट आलेला आहे, प्रतापगड वॉर पार्ट 5th. हाही अत्यंत इंटरेस्टिंग आहे. माझं एक सिंपल म्हणणं आहे की कोणतेही युद्ध मोठं आहे की नाही किंवा टफ आहे की नाही हे किती वेळ चाललं यावरती ठरत नसतं. कोणतंही युद्ध हे किती मुश्किल आहे आणि ते का मुश्किल आहे, कारण का ते खूप दिवस चाललं, त्यात खूप माणसं इन्व्हॉल्व होती, यावरही ठरत नसतं. बट समोरचा तुम्ही त्याच्याबरोबर युद्ध करत आहात तो काय चीज आहे, त्यांनी किती युद्ध खेळलेली आहेत, त्या खेळण्यातल्या त्या युद्धामधला त्याचा जिंकण्याचा रेशो किती आहे, ह्यावरून ते युद्ध टफ किती आहे हे ठरतं आणि त्यावरूनच त्या युद्धाचं महत्त्व वाढतं. आय थिंक मी माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी उल्लेख केलेला आहे की मी प्रतापगड वॉर पार्ट 1मध्ये हा उल्लेख केलेला आहे की मी प्रतापगडचं युद्ध का निवडलं. कारण लंडन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये हा पहिला धडा आहे, प्रतापगड वॉर. आता तुम्हाला हे समजेल की प्रतापगड वॉर का महत्त्वाचा आहे, कारण आपण ज्यांच्याशी लढणार आहोत आज त्यांची पूर्ण इनडेप्थ इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. येस, करेक्ट, यू कॅच इट राईट. अफजल खानची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, 6 फूट 4 इंच 5 इंचाच्या आसपासची हाईट होती, आपण पकडू 6'6" होती वाटतं मला, आणि आमचे महाराज 5.4. बट हाईट डझंट काउंट की तुम्ही किती मोठे होणार किंवा किती छोटे होणार. इट्स जस्ट अ जेनेटिक थिंग. या, एव्हरीवन नोज दॅट. सो लेट्स स्टार्ट प्रतापगड वॉर पार्ट 5. मी तेच सांगितलं, कोणतं युद्ध कशावरून ठरतं, तर तुमचा समोरचा एनिमी हा काय आहे आणि किती युद्ध खेळलेली आहेत आणि त्याचा रेशिओ जिंकण्याचा किती आहे आणि त्याची ताकद किती आहे, त्याच्याकडे जी लोकं आहेत ते कशी आहेत, आणि मग ते वॉरला महत्त्व निर्माण होतं. 2 एक्झाम्पल्स देऊन मग आपण थोडंसं पुढे जाऊ. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आजचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे, बिकॉज दुश्मनाची ताकद समजल्याशिवाय तुम्हाला हे समजणारच नाही की प्रतापगडचं युद्ध लंडन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये हा पहिला धडा काय आहे. ओके, तर पहिलं एक एक्झाम्पल मी देऊन क्लिअर करतो. ज्यावेळेला निझाम आणि रेस्पेक्टेड बाजीराव पेशवे यांच्यामध्ये ज्यावेळेला वॉर झालं, त्या वॉरला महत्त्व आहे, कारण का ते वॉर सेकंड नंबरला आहे लंडन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये. तर ते कसं आहे, कारण का त्यावेळेला निजामाचा तोफखाना हा भारतातला सर्वोत्कृष्ट तोफखाना होता. जे पारखेलचं वॉर झालं, इतकं असूनही रेस्पेक्टेड बाजीराव पेशव्यांनी निजामाला हरवलं. बघा, हा निजामाचा तोफखाना हा त्यावेळेचा भारतातला सर्वात बेस्ट तोफखाना. निजामाचा एक्सपिरियन्स हा बाजीराव पेशव्यांपेक्षा दुप्पट टिप्पट चौपट एक्सपिरियन्स. एवढं असून देखील रेस्पेक्टेड बाजीराव पेशव्यांनी पालखेरच्या युद्धामध्ये निजामाला हरवलेला आहे. 1 एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. सेकंड एक्झाम्पल आपल्या दुश्मनाबद्दल आहे. दुश्मनाबद्दल आहे, समजून घ्या. एक अराउंड 1652च्या आसपासची गोष्ट आहे. त्यावेळेला बुऱ्हाणपूरवरती अटॅक केला होता औरंगजेबाने. बुऱ्हाणपूर आदिलशाहकडे होतं आणि ते सॉल्व करायला आदिलशाहाने सांगितलं होतं रंतुल्ला खान हा एक खूप जबरदस्त कॅरेक्टर होता आणि रंतुल्ला खानकडे व्हेरियस सरदार होते. त्यांचा बेस्ट सरदार होते माझ्या मते शहाजीराजे, आणि त्यानंतरचा बेस्ट सरदार होते अफजल खान. अफजल खान त्यावेळेला शहाजीराजे कसे तरी गुंतले होते, म्हणून त्यांनी अफजल खानला सांगितलं की बादशाहचा हुकूम आहे, तिकडे औरंगजेबवरती चालून जा बुऱ्हाणपूरला. आणि अफजल खान बिना डरे आपली फौज घेऊन तिकडे गेला होता. हा अफजुल्ला हा साधासुद्धा माणूस नाही आहे. येईल पुढे तुम्हाला सर्व काही समजेल. ठीक आहे, का प्रतापगड वॉर महत्त्वाचं हे मी तुम्हाला सांगतो आहे आता. ठीक आहे, एखादी 10वीची एक्झाम आपण पास करतो, वाव. समोरचा म्हणतो अरे 12वीची एक्झाम पास करतो, वाव. डिग्रीची एक्झाम पास करतो, वाव. बट आपण ज्यावेळेला MPSC आणि UPSCमध्ये येतो त्यावेळेला ह्या एक्झामचे 10, 12 डिग्रीपेक्षा खूपच वरच्या असतात. रादर BSc आणि MScपेक्षाही वरच्या असतात आणि असतातच. जे लोक आता NDAला ट्राय करतात, OTA ट्राय करतात, IMAला ट्राय करतात, फॉर दॅट रिझन्स एअरफोर्स अकॅडमी बेंगमपेटला ट्राय करतात, हे सोपी गोष्ट नाही आहे. ही कदापि सोपी गोष्ट नाही आहे. सुपर ब्रेन्स असतात त्यांचे. लाईक दॅट हे युद्ध का महत्त्वाचं, काय अत्यंत टफ युद्ध. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाईफमध्ये सर्वात टफ काय घडलं ना, तर प्रतापगड वॉर होतं. पेशन्स,
आणि हिंमत आणि डोकं आणि त्यांचं गुरिल्ला टॅक्टिक्सनी जे कमाल केली ना, ही अप्रतिम आहे. एनिवेज आपण पुढे येऊया. आता मला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा क्लिअर करणं खूप खूप गरजेचं आहे. सगळ्या विथ रेस्पेक्ट टू ऑल बखरकार्स, जे पण बखरकार आहेत त्या सगळ्यांना मी अक्षरशः त्यांचे पाय धरेल. बट एक गोष्ट मला इकडे क्लिअर करायची की आपण खूपच ना भ्रमामध्ये खूप असतो, पण तो भ्रम तो एवढा सुंदररित्याने आपल्याला दिला असतो ना, किंवा दाखवला जातो की आपल्याला तो भ्रम आवडायला लागतो. मलाही तो भ्रम आता आवडतोय. तो हा भ्रम आहे ना, की आदिलशहाच्या दरबारामध्ये मोहम्मद आदिलशाह त्यावेळेला आजारी पडला विजापूरला, आणि त्याच्या दरबारामध्ये नंतर तो दरबार कोण बघत होतं? त्याची बायको. तिचं नाव आपल्याला काय काय माहिती आहे? बडी साहेबा. इट्स नॉट लाईक दॅट. त्याचे ॲक्च्युअल नाव आहे उलिलिया जनाबा. मोहम्मद आदिलशहाच्या बायकोचं नाव होतं उलिलिया जनाबा. आणि उलिलिया जनाबानी आपल्याला जो भ्रम सांगितला तो असा आहे की उलिलिया जनाबाने तिकडे एक विडा ठेवला आणि तिने सांगितलं, शिवा को कौन खतम करेगा, आके ये विडा उठाए. त्यावेळी ती प्रथा होती. बट इन फॅक्ट अफजल खान आला आणि मग त्याने तो विडा उचलला. तो बोलला की मैं लावूंगा शिवाजी को. इट्स नॉट लाईक दॅट. सी, प्रॅक्टिकल जी गोष्ट आहे ती अशी आहे, जी शिवभारतामध्ये मेन्शन असेल की रंदुल्ला खानाच्या हातामध्ये, थोडंसं हिस्ट्री तुम्हाला समजून घ्यायला लागेल तर तुम्हाला समजेल. रंदुल्ला खानाच्या हातामध्ये होतं वाईचा आणि रंदुल्ला खानचा बेस्ट सरदार होता अफजल खान. रंदुल्ला खानाच्या नंतर म्हणजे रंदुल्ला खान वारला. रंदुल्ला खानाच्या नंतर वाईचं सुभेदारपद जायला पाहिलं होतं रुस्तमे जमाना. हू वॉज रुस्तमे जमा? रुस्तमे जमा हा रंदुल्ला खानचा मुलगा आहे. त्याला छोटा रंदुल्ला खानही म्हटलं जातं. बट त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं नव्हतं. तो कोणत्याही वॉरमध्ये ते काही एक असं शौर्य दाखवलं नव्हतं. त्याच्याकडे लिडिंग कॅपॅसिटी नव्हती. ही वॉज नॉट दॅट मच ब्रिलियंट आणि पॉलिटिकल मुस्त्रा येत नव्हत्या. या 5 कारणामुळे आदिलशहानी तिकडची सुभेदारकी अफजल खानला दिलेली आहे. सो वाईवरती अफजल खानच येणार होता. इट्स व्हेरी व्हेरी क्लिअर. ही अशी घटना आहे आणि म्हणून अफजल खान आला. नंतर दाऊद खानही येऊ शकला असता, पण अफजल खान आला. तर ह्या कारणाने आला. ठीक आहे, आपल्याला जे काय आहे विडा उचलला वगैरे आपल्याला आनंद वाटतो ऐकायला. सो इट्स फाईन. बट ॲक्च्युअल थिंग अशी आहे. पॉईंट 1, पॉईंट 2 वी आर मुव्हिंग अहेड. त्यानंतर आदिलशाह, आता आणखीन एक तुम्हाला नावं लक्षात ठेवावं लागतील. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. व्हेन इज हिस्ट्री यू हॅव टू रिमेंबर द नेम्स, यू हॅव टू रिमेंबर द इयर्स, यू हॅव टू रिमेंबर द डेट्स. आता तुम्हाला आणखीन एक नाव समोर येईल. आदिलशहानी हे सगळं ठीक आहे, समोर बाबा तू तिकडे जा आणि तू शिवाला पकडून आण, सगळं ठीक आहे. एक फारसी रायटर होता आदिलशहाच्या विजापूरच्या मोहम्मद आदिलशहाच्या कोर्टामध्ये. ठीक आहे, तर त्याचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे तारीख-ए अली. आय रिपीट दी नेम. त्या बुकचं नाव आहे तारीख-ए अली. तारीख-ए अलीमध्ये आदिलशाह क्लिअर इन्स्ट्रक्शन्स देतो फारसीमध्ये. मराठी अनुवाद आहे तो असा आहे. त्याचा अनुवाद मी तुम्हाला सांगतो. त्याच्या जीविताच्या हंगामावरती अग्नी टाकल्याशिवाय काहीही करू नकोस. त्याच्या जीविताच्या हंगामावर अग्नी टाकल्याशिवाय दुसरं काहीही करू नकोस. हा मराठी अनुवाद आहे. ह्याचा अर्थ काय होतो? आदिलशहानी इनर इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या. तारीख अलीमध्ये आलेलं आहे. तुम्ही जाऊन तारीख अली चेक करू शकता. क्लिअर इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या. आतून एक लेटर गेलं होतं अफजल खानला, किल्ड रेस्पेक्टेड शिवाजी महाराज. म्हणजे त्यांना ठेवू नकोस, शिवाला ठेवू नकोस, शिवाला ओढून टाक. इन्स्ट्रक्शन्स टू बी व्हेरी व्हेरी क्लिअर. ज्या गोष्टी आहेत त्याला आहेत म्हटलं पाहिजे. मग इकडे जी खरी हिस्ट्री आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. रेस्पेक्टेड बाबासाहेब पुरंदरे सर, रेस्पेक्टेड निनाद बेडेकर सर, आणि आत्ताच आमचे गुरु गेले रेस्पेक्टेड मेंदळे सर. सो हे सगळे मला गुरु आहेत, देव आहेत माझे. आणि ह्यांची पुस्तकं वाचून, शिवभारत वाचून, प्रतापदुर्ग महात्म्य वाचून, मोऱ्यांची बखर वाचून मी हे सगळं तुमच्या समोर आणतोय. दिस आर माय सोर्सेस. इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजीचं पण पुस्तक माझ्याकडे आहे. तर हे सगळं ह्यामुळे हे सगळं आहे. इफ वी वॉन्ट टू गो नाव वी आर मुव्हिंग फर्दर. तर ह्यामुळे अफजल खानच तिकडे येणार होता आणि आदिलशहाने क्लिअर इन्स्ट्रक्शन्स दिले होते. त्याच्या जीविताच्या हंगामावर अग्नी टाकल्याशिवाय दुसरं काही करू नकोस. इनर इन्स्ट्रक्शन्स रिटन इन तारीख अली by a Farsi writer present in the Adil Shah's court during that time. 1659 ची गोष्ट आहे ऑब्व्हियसली. नाव वी आर
मुईंग अहेड. हा जो व्यक्ती आहे अफजल खान हा काही साधासुधा माणूस नव्हता. लेट्स स्टार्ट. अफजल खानला मागे एक नाव, एक खिताब असा मिळाला होता फर्जंद रशीदचा. वेगवेगळे शब्द तुमच्यासमोर येतील, तुम्हाला मजा येईल ऐकायला, बिकॉज ती लँग्वेज जरा ऐकायला मजा येते. आपण त्या लँग्वेजला किंमत देत नाही, मानते नाही, पण ऐकायला मजा येते. नाव होतं फर्जंद रशीद अफजल. व्हॉट यू मीन बाय फर्जंद रशीद? त्याचा अर्थ असा आहे शहाणा मुलगा. येस, फर्जंद रशीदचा अर्थ आहे शहाणा मुलगा. सो अफजल खानच्या मागे हे लागलं होतं, बिरुद लागलं होतं, शहाणा मुलगा. हा कोणाचा मुलगा? त्या अज्ञानदासाच्या पोवाडामध्ये उल्लेख मिळतो, तू तर भटाळणीचा छोरा. अज्ञानदासांच्या पोवाडामध्ये आपल्याला उल्लेख मिळतो, तू तर भटाळणीचा छोरा. व्हॉट यू मीन बाय भटाळणी? मुतपाकखान्यात किंवा स्वयंपाकघरामध्ये काम करणाऱ्या बाईला भटाळणी म्हणतात. तू तर भटाळणीचा छोरा असं ते अज्ञानदास त्यांच्या पोवाडामध्ये म्हणतात. नाव वी हॅव टू मूव्ह लिटल बिट अहेड. की आणखीन एक उल्लेख आपल्याला सापडतो की तो ज्यावेळेला एखादं लेटर लिहायचा, कोण? अफजल खान, तो खाली असा लिहायचा अफजल मोहम्मद शाही खान. बाय दिस आपल्याला असंही कुठेतरी जाणवतं की हा आदिलशहाचा अनावरस मुलगा असावा. अनावरस मीन्स इलिगल मुलगा असावा, बिकॉज त्याला आदिलशहामध्ये खूप किंमत होती, खूपच किंमत होती आणि होतीच. रंदुल्ला खानला खूप किंमत होती, अफजल खानला होती. शहाजी राजांच्याबद्दल मी एक टॉपिक करणार आहे वेगळा, बिकॉज शहाजी राजे गुरिल्ला टॅक्टिक्सचं कोण जनक असेल ना आपल्याकडे, तर ते शहाजी राजे आहेत. गुरिल्ला टॅक्टिक्सचे जनक शहाजी राजे, हे लक्षात ठेवा. एनिवेज, वी हॅव टू मूव्ह अहेड. तर फर्जंद रशीद त्याला म्हणायचे तो अफजल मोहम्मद शाही खान असा लिहायचा. ह्याचा अर्थ तो कदाचित आदिलशहाचा अनावरस मुलगा असावा, हे क्लिअर होतं. आणि आय मीन इलिगल मुलगा, तू तो भटाळणीचा छोडा वगैरे हे सगळं येत होतं. तर तो तिचाच मुलगा होता, पण आदिलशहाकडून झालेला होता. टू बी ऑन दी स्पेसिफिक नोट्स, हो हे असंच आहे. तर ही इन्फॉर्मेशन आहे. आता आपण पॉलिटिक्समध्ये येऊ. अफजल खान हा 1630-1635 पासून खूपच ॲक्टिव्ह आहे पॉलिटिक्समध्ये. आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 आहे, हा तर त्यापासून ॲक्टिव्ह आहे पॉलिटिक्समध्ये 1630-1635 पासून. ही वॉज हॅविंग लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स. आणखीन एक त्याच्यामागे बिरुद लागलं. ते बिरुद असं होतं की अफजलला दाहकतेचं प्रतीक मानत होते. आणि इट्स नॉट अबाउट की फक्त त्यांच्यापुरते, त्याला अख्ख्या म्हणजे इवन ज्यावेळेला औरंगजेबाला हरवलं होतं त्याच्यानंतर त्याला दाहकतेचं प्रतीक मानण्यात आलं होतं अफजल खानला. मी तुम्हाला का सांगतोय, प्रतापगड वॉर आपण किती भयानक शत्रूच्या अगेन्स्ट लढलो. महाराजांचं वय काय होतं 1659ला, कॅल्क्युलेट करा, 29. सो आणि तो माणूस एवढा मुरलेला मातब्बर माणूस, एवढी मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो तो काय करायचा. रंदुल्ला खानच्या ॲब्सेन्समध्ये त्याला पॉवर्स होता की तो स्टॅम्प करून साईन करून ते ॲक्सेप्ट करायचा. ह्या सगळ्या पॉवर्स त्याला दिल्या होत्या. तो काय होता काय नाही सगळं मी तुम्हाला आता सांगतोय. वी आर जस्ट मुव्हिंग फर्दर नाव. वी हॅव टू मूव्ह फर्दर. वी हॅव नो अदर थॉट्स. नाव द थिंग इज की हे सगळं तो अफजल खान होता, अत्यंत भयानक, अत्यंत क्रूर. पॉलिटिक्समध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलं. 1630-1635 पासून तो ॲक्टिव्ह आहे. बुरहानपूरला ज्यावेळेला औरंगजेब आला त्यावेळेला अफजल खानला पाठवलं होतं रंदुल्ला खानने. आय थिंक हरवलं पण आहे त्याला. अफजल खान हा निजामांच्या विरुद्ध सक्सेसफुल आहे, गोलकोंडांच्या कुतुबशहाच्या विरुद्ध सक्सेसफुल आहे, मोगलांच्या विरुद्ध सक्सेसफुल आहे. हा फॅक्ट आहे, वी कांट फॉरगेट इट. सो ही वॉज करेजियस, he was like a rough and a very sturdy. He was a dude, he was having lots of power. बट तो ओव्हर कॉन्फिडन्स पण तेवढाच आहे, तो क्रुएल पण तेवढाच आहे. मी क्रुएल्टीमध्ये येतो. क्रुएल्टी हा तर त्याचा एक टॉपिक, 2-3 गोष्टी मी सांगेन. तुम्ही म्हणजे अक्षरशः काही लोकांना तर अक्षरशः खूप खराब वाटेल, बट यू हिअर इट बिकॉज आपण त्याच्याबद्दल बोलतोय. किती भयानक शत्रू होता आपला, शत्रूची ओळख आहे. त्यानंतर पॉलिटिक्समध्ये एक गोष्ट घडली होती. त्यावेळेला रंदुल्ला खान हा जिवंत असताना एक गोष्ट घडली. ती ही गोष्ट घडली की राजा कृष्णानंद म्हणून एक राजा होता, राजा कृष्णानंदा म्हणून. तर राजा कृष्णानंदाच्या बरोबर रंदुल्ला खाननी त्याला बरंच हे केलं होतं, म्हणजे दाबलं होतं आणि तहासाठी त्याने ॲक्सेप्ट केलं होतं. रंदुल्ला खान तिकडे तहासाठी जाणार होता आणि राजा कृष्णानंदाने ऑलरेडी सांगितलेलं, ओके ठीक आहे, आम्ही तुमच्या सगळ्या अटी मान्य करतो, पण हे असं करा प्लीज, आमचं राज्य पूर्णपणे बुडवू नका. रंदुल्ला खानने ॲक्सेप्ट केलं होतं. तहावर जाऊन बोलणी करायची होती आणि साईन शिक्के काय करायचे होते ते होते. काही कारणावस्तव
रंदुल्ला खानला जाता आलं नाही, मग त्यांनी अफजल खानला पाठवलं. हा उपद्व्यापी माणूस तिकडे गेला, त्रिचीच्या नावाखाली स्टॅम्प वगैरे मारलं, राजा कृष्णानंदाला मिठी मारली आणि पाठीमध्ये खंजीर खुपसून त्याला मारून टाकलं. अत्यंत कपटी माणूस. अफजल खान व हा विश्वास कधीच नव्हता, फक्त त्यांच्या माणसांची असेल त्या बादशहाला. बट हेही त्याचं कारस्थान. पॉलिटिक्समध्ये आपण काय काय करतो हे सगळं मी तुम्हाला सांगतोय. सो हे काही एवढं सोपं नाही जेवढं आपण इकडे मानतोय की प्रतापगड वॉर हे खूप टफ वॉर होतं. आता मला एक गोष्ट आणखीन पण एक तुम्हाला सांगायची आहे. पॉलिटिक्समध्ये आपण आलो तर जिजाबाईंच्या मनात तर हेच होतं, जिजाऊंच्या मनात तर हेच होतं की शिवा तू जा आणि अफजलला संपव. ते वाक्य ना, 32 दाताचा बोकड मार. त्याच्या मागे एक रिझन आहे. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना नाही माहिती आहे. अफजल खान हा शहाजीराजांना कधीच पसंत करत नव्हता. ॲट द सेम टाईम तुम्हाला ही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मी देतो की रेस्पेक्टेड छत्रपती शिवाजी महाराजांना थोरले बंधू होते. त्यांचं नाव होतं संभाजीराजे. रेस्पेक्टेड छत्रपती शिवाजी महाराजांना थोरले बंधू होते, त्यांचं नाव होतं संभाजीराजे. संभाजीराजे आणि रेस्पेक्टेड शहाजीराजे बँगलोरला राहायचे. रेस्पेक्टेड जिजाऊ आणि रेस्पेक्टेड छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये कोकणामध्ये इकडे राहायचे. ह्या अफजल खाननी कपटीपणा करून या संभाजीराजांना मारलं होतं. पॉलिटिक्स आपण त्याचा पॉलिटिकल करिअर बघतो, त्या संभाजीराजांना मारलं होतं. हे खूप भयानक प्रकार आहे. हा सगळा खूप भयानक प्रकार आहे. बरं, याच्यामध्ये सर्वांना हे म्हणायचं की जर समजा मग त्यावेळेला शहाजीराजे समजा ते आदिलशाहचे सरदार होते, तर मग त्यांना का नाही, तोही एक उल्लेख येतो. पण शहाजीराजांनी, मी सांगेन पुढे की त्यानुसार किती त्रास झाला, काय झालं, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज किती रागवले, दॅट इज डिफरंट. पण आत्ता एक मुद्दा मला क्लिअर करायचा. हे सगळं चालू असताना शहाजीराजांनी आदिलशाहला क्लिअर सांगितलं, माझा मुलगा माझ्या हाताच्या बाहेर गेलेला आहे. पॉलिटिक्स आहे, गोरिल्ला टॅक्टिक्स आहे. माझा मुलगा माझ्या हाताच्या बाहेर गेला आहे, तो माझा ऐकत नाही. शहाजीराजांनी क्लिअर आदिलशहाला सांगितलं. हे खेळी असते आणि ही खेळी खेळावीच लागते. आणि म्हणूनच आज आपण आहोत, हेही प्रत्येकाने लक्षात ठेवा. नाव हे झालं त्याचं पॉलिटिकल करिअर. तर लहानपणी काय म्हणायचे, भटाण्याचा छोरा अँड ऑल दोज थिंग्स. नाव कम्स टू दी क्रुएल्टी. आपल्याला क्रुएल्टीवरती यावं लागेल, बिकॉज ही एका हातची क्रुएल्टी आहे. ज्यावेळेस अफजल नावाचा राक्षस विजापूरहून ज्यावेळेला निघाला जावळीवरती अटॅक करायला, छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायला, त्यावेळेस विजापूरच्या आउटस्कर्ट्समध्ये एक विहीर आहे, आजही आहे. त्या विहिरीमध्ये ह्या माणसाने, मी काय म्हणतो नीट ऐका, त्या विहिरीमध्ये ह्या माणसाने आपल्या 63 बायका बुडवून मारल्या. अफजल खान किल्ड all his wives, number 63 by drowned in a well. वेलचं नाव माहिती आहे? वेलचं नाव आहे सुरुंग बावडी. विजापूरच्या आउटस्कर्ट्समध्ये आहे. फ्रेंच ट्रॅव्हलर ॲबे कॅरे तिकडनं जात असताना त्यांनी विचारलं, हे काय काम चालू आहे? तर त्यावेळेस त्याला हे उत्तर मिळालं की ते खान साहेबांच्या बायका ह्याच्यामध्ये त्यांनी बुडून मारल्या, त्यांच्या कबरींचं काम चालू आहे. आजही सुरुंग बावडीच्या साईडला 63 कबरी आहेत, जाऊन बघा. क्रुएल्टीची हद्द आहे ही. इट्स अ लिमिट ऑफ क्रुएल्टी. यू आर किलिंग युअर ओन वाईफ्स, ऑल वाईफ्स, वाईल मुव्हिंग टू अ मिशन इन जावळी. वॉट ह्याच्यातनं काय दिसतं? ह्याच्यातनं कपटीपणा दिसतो, क्रुएल्टी दिसतं, निगेटिव्हिटी दिसते, राक्षसी वृत्ती दिसते, इनसिक्युरिटी दिसते, सगळंच दिसतं. ह्या प्रकारचा भयानक राक्षसी आमचे राजे वॉर करणार होते. सोपं नाही, मी म्हणून सांगतोय. म्हणून दुश्मनाची ओळख करणं गरजेचं असतं. त्यावेळेस समजते वॉर का नंबर 1ला आहे लंडन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये. एनिवे, आणखीन मला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. विजापूरच्या आउटस्कर्ट्सला विहीर आहे, सुरुंग बावडी, जाऊन बघू ना. साईडला ते हे पण आहेत तिकडे, ते साईडला. तर आणखीन एक सायकोपॅथगिरी आहे ह्या माणसाची. हा सायको होता. तिकडे वाईजवळ एक गाव होतं, त्याचं नाव कुंठे बुद्रुक. त्या कुंठे बुद्रुकमध्ये कोणतरी तिकडे आलं होतं, आदिलशाह का मुघलांचं कोणतरी तिकडे आलं होतं आणि तो
ते मुघल राजा तिकडे आले होते आणि तिकडे तो राजा जो तो तिकडे मेला. तर त्याच्या मुलाचं नाव आहे रहमत. तर रहमतने तिकडे त्याच्या बाबाचा रोजा बांधला, त्याच्या वडिलांचा रोजा बांधला त्या कुंठे बुद्रुकमध्ये, म्हणून त्या गावाचं नाव पडलं रहमतपूर. हा ज्यावेळेला आला होता अटॅक करायला, तर तिकडे ते वाईजवळ ते रहमतपूरच्या तिकडे तो गेला आणि तिकडे त्यांनी त्या गावाचं नाव चेंज करून लिहिलं अफजलपूर. इट इज मेन्शन एव्हरीवेअर की अफजल खानला स्वतःच्या ती गावांना स्वतःची नावं द्यायची सवय होती. सायकोपॅथगिरीमध्ये हे काउंट होतं. सी इज पॉलिटिकल करिअर. तर तो लहानपणी काय आहे, तो कोणाचा मुलगा आहे, सी इज क्रुएल्टी आणि ही सायकोपॅथगिरी. काय मिश्रण आहे बघा तुम्ही. ओव्हर कॉन्फिडन्स मी लास्टवरती येईन, कारण ते माझ्या गुरूंचं एक वाक्य पण माझं मला ऐकवायचं आहे. एनिवे ओव्हर कॉन्फिडन्सवरून पण हे ह्या प्रकारे. आणि नंतर पुढे विजापूरच्या जवळ एक गाव होतं विजापूर पेठ, त्याचं पण नाव त्यांनी चेंज करून लिहिलं पेठ अफजलपूर. अ रिअली सायकोपॅथ विथ लॉट्स ऑफ पॉवर्स. किती वाट लागू शकेल एखाद्या माणसाची. टॉक्सिक तर होतात. टॉक्सिक म्हणजे काहीच नाही. टॉक्सिक इज नथिंग. ही वॉज लाईक आय थिंक 100x टॉक्सिक्स और 1000 टाइम्स टॉक्सिक समथिंग. तुम्ही राजा कृष्णानंदाला बोलवता, ट्रिटी होणार म्हणता, तुम्ही खंजीर कुपासा संपून टाकता. व्हॉट कुठल्या लेवलची गद्दारी कुठे होती, म्हणजे दिस इज समथिंग वी इवन कांट, आपण इमॅजिन करू शकत नाही. हे सगळं असंच आहे. आता मला थोडंसं आणखीन डीपमध्ये यावं लागेल, बिकॉज मी तुम्हाला मागे सांगितलं की रणदुल्ला खानच्या ॲब्सेन्समध्ये याची साईन आणि शिक्का चालायचे परमिशनसाठी. हा लास्ट टॉपिक असेल या माणसाचा. दिस इज द लास्ट टॉपिक ऑफ दिस. आपला शत्रू किती भयानक आहे ह्याची ओळख तुम्हाला झालेली आहे. आता लास्ट टॉपिकवरती म्हणतो तर शिक्का आहे, आणि तो शिक्का जो आहे त्याचा जो शिक्का आहे त्या शिक्क्यामध्ये त्यांनी कोरून ठेवलं होतं. आधी तो शिक्का आहे अवेलेबल आहे. आय हॅड बीन टू बिजापूर, सो आय एम टेलिंग यू, शिक्का आधी अवेलेबल आहे. शिक्क्यामध्ये त्यांनी कोरून ठेवलं होतं. त्यांनी काय ठेवलं होतं, हा आयसिंग आहे, ह्या पार्टचा आयसिंग आहे. प्लीज ऐका, व्हेरी इम्पॉर्टंट. व्हिडिओ मोठा आला पण मी काही नाही करू शकत. तर हेच असं आहे. त्यात त्यांनी हे लिहिलं होतं, गर अर्ज कुनज सिपाहीर अल अज फजल फुजलाव फजल अफजल आज हर मल्क की बजाय तस्बीत की आवाज आयत अफजल अफजल. आई रिपीट, गर अर्ज कुनज सिपाहीर अल अज फजल फुजलाव फजल अफजल आज हर मल्क की बजाय तस्बीत की आवाज आयत अफजल अफजल. व्हॉट डज दिस मीन? ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा आहे की तिकडे उच्चातल्या उच्च स्वर्गाला जरी विचारलं की या पृथ्वी तलावरती बेस्ट माणूस कोण, तर तिकडे त्या स्वर्गामध्ये त्या जपमाळेच्या प्रत्येक मणीमधून आवाज येईल अफजल अफजल. ओव्हर कॉन्फिडन्स. हे एवढं ओव्हर कॉन्फिडन्स या माणसामध्ये होतं, एवढी क्रुएल्टी होती, एवढं पॉलिटिकल करिअर होतं, एवढं गद्दारी होती, एवढी सायकोपॅथगिरी होती. अशा भयानक माणसाशी आपले राजे लढणार होते, ज्यांचं वय फक्त 29 होतं. नॉट अ जोक. मी परत रिपीट करीन, गर अज कुनज सिपाहीर अल अज फजल फुजला फजल अफजल आज हर मल्क की बजाय तस्बीत की आवाज आयत अफजल अफजल. याचा अर्थ काय? उच्चातल्या उच्च स्वर्गाला जरी विचारलं की या पृथ्वीतलावरचा बेस्टमधला बेस्ट माणूस कोण, तर ते स्वर्गामध्ये जे जप करतात त्या जपमाळ्यातून प्रत्येक मणीमधून आवाज येईल अफजल अफजल. 2 मिनिटात ठोकला शिवाजी महाराजांनी, 2 मिनिटात. हे माझ्या गुरूंचे वर्ड्स आहेत, रिस्पेक्टेड निनाद बेडेकरांचे. एनिवेज, पण हे त्याच्या शिक्क्यामध्ये होतं. एवढा भयानक शत्रू, ज्यांनी आपल्या भावालाही मारलं, असा भयानक शत्रू, जो आपल्या वडिलांचा नितांत द्वेष करतो, असा भयानक शत्रू, ज्यांनी इकडे येताना, मी तुम्हाला वे दाखवीन, माझ्याकडे ते हे आहे, इकडे येताना तो कुठल्या रस्त्याने आला, कसा आला, आय विल शो यू दॅट ऑन व्हिडिओ. एवढ्या भयानक शत्रूशी आमचे राजे लढणार होते. आणि म्हणूनच समोरचा व्यक्ती किती मोठा आहे त्याचा जिंकण्याचा रेशो, अफजल खानचा जिंकण्याचा रेशो अराउंड 95% होता.
तो युद्धावर गेला तर तो जिंकणारच असा त्याचा रेशिओ होता. 95 100 असेल, मी 95 तुम्हाला सांगतोय. सो ट्राय टू अंडरस्टँड आपण कुठल्या लेवलच्या शत्रूशी लढणार होतो. हे जोक नाही. आणि म्हणून हे वॉर लंडन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये नंबर 1 आहे. बिकॉज द मोस्ट मॅनेजमेंट स्किल्स रिक्वायर्ड इन अ वॉर. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये प्रॉफिट कमवायला जेवढं मॅनेजमेंट लागत नाही, त्याच्या किंबहुना 10x मॅनेजमेंट तुम्हाला वॉरमध्ये लागतं. तुमची माणसं तुम्हाला वाचवायची, तुमचे रसद तुम्हाला सुरू ठेवायचे, समोरच्या तुम्हाला संपवायचं आहे, तुम्हाला ट्रिटीज करायचे आहेत, तुमचे वेपन्स तुम्हाला वाढवायचे, तुम्हाला बरंच काही बघायचं आहे. तुमच्या रयत्याला पण तुम्हाला वाचवायचं, नुकसान कमीत कमी होऊन जायचं आहे. एव्हरीथिंग, डॅम एव्हरीथिंग यू सी. आणि हे सर्वात भयानक वॉर होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात. सो ह्या प्रकारे हे सगळं आहे. आणि म्हणून मी हा टॉपिक इकडे घेतला होता. हा पार्ट 5 आपण इकडेच फिनिश करू. अफजल खान काय होता हे तुम्हाला आज डीपमध्ये समजलं असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.